नमस्कार. जेव्हा स्किन केअरचा प्रश्न येतो त्यावेळेला अनेक गोष्टी डोक्यामध्ये असतात की नेमकं स्किन केअर काय असावं. आज मी घेऊन येत आहे स्किन केअर रुटीन फॉर मेल. मी डॉक्टर मानसी पवार, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट अँड कॉस्मेटोलॉजिस्ट, नाशिक. मेल्समध्ये आणि फिमेल्समध्ये प्रोडक्ट वेगळे असतात का, किंवा त्वचेच्या प्रकारानुसार प्रोडक्ट असतात का, रुटीन फिमेल्समध्ये मेल्समध्ये काही वेगळे असावे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे. सगळ्यात आधी आपण बघूयात स्किन चे प्रोडक्ट्स फिमेल्स आणि मेल्समध्ये वेगवेगळे असतात का. तर मी म्हणेल की याचं उत्तर ऑलमोस्ट नाही असं आहे, पण हे प्रोडक्ट्स नक्कीच स्किनच्या प्रकारानुसार आपण ठरवू शकतो आहे. फिमेल्स स्किनबद्दल थोड्याशा कन्सर्न असतात. त्यांच्यामध्ये त्या बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की मनी त्याच्यावर स्पेंड करण्यासाठी रेडी असतात आणि एक रुटीन त्या बऱ्यापैकी फॉलो करत असतात. पण मेल्समध्ये तसं रुटीन जे आहे ते कमी बघायला मिळतं. आणि त्यातल्या त्यात मला जेव्हा असं असेल की मेलसाठी मला काही रुटीन द्यायचं आहे, त्यावेळेला मला सगळ्यात आधी विचार करावा लागेल की ते आपल्या बजेटमध्ये येतं आहे का. हा एक प्रायमरी मोटो किंवा कन्सर्न आपण म्हणू शकतो आहे. त्याच्यानंतर दुसरा माझा कन्सर्न असेल प्रोडक्ट देताना की ते प्रोडक्ट मल्टीफंक्शनल आहे का. म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी प्रोडक्टमध्ये इन्ग्रेडियंट आपल्याला कंबाईन करून रिझल्ट आपल्याला प्रोड्यूस करता येईल का. सो आपण आधी बघूयात की मेल्समध्ये कॉमन स्किन कन्सर्न काय असतात. तर सगळ्यात आधी आपण बघू शकतो की मेल्समध्ये ॲक्ने हा एक कन्सर्न असतो आणि ॲक्ने आल्यानंतर ॲक्ने स्कार हा एक कन्सर्न असतो. सो ॲक्नेची वेगवेगळी कारणं असतात आणि त्याला जर आपण योग्य ट्रीटमेंट केली तर स्कार हा कन्सर्न कमी राहतो. पण ज्या वेळेला स्कार्स येतात त्यावेळेला त्याच्यासाठी पण आपण ते थोडेफार रिड्यूस करण्याकरता काही प्रोडक्ट्स जे आहेत ते ऍड करू शकतो. एक दुसरा कन्सर्न असतो की टॅनिंग ऑफ फेस. मग हे विजिबल टॅनिंग असतं. त्याची कारणांमध्ये आपण म्हणू शकतो की सन एक्सपोजरने टॅनिंग होत असतं. त्यानंतर आपण म्हणू शकतो की ऑइली स्किन असते. ऑइली स्किन सन एक्सपोजरमुळे किंवा एखाद्याचा त्वचेचा प्रकारच जो आहे तो ऑइली असतो, किंवा आपण म्हणू शकतो की डार्कनिंग ऑफ स्किन असतं. ह्या डार्कनिंग ऑफ स्किनमध्ये जसं मी म्हटलं की एक विजिबल टॅनिंग असतं आणि दुसरं डार्कनिंग ऑफ स्किनमध्ये कारण असू शकतं की काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे का, त्याच्या रिलेटेड देखील डार्कनिंग ऑफ स्किन होऊ शकतं. अजून आपण एक कॉमन कन्सर्न बघतो तो असतो डॅन्ड्रफ. आणि डॅन्ड्रफ जसं आपण म्हणू शकतो की एक त्वचेला वरचेवर येणारं बुरशीचं इन्फेक्शन आहे आणि त्याला जर आपण योग्य पद्धतीने टॅकल केलं तर आपण ॲक्नेला देखील कंट्रोल ठेवू शकतो आहे. सो हे कॉमन स्किन प्रॉब्लेम आपण मेल्समध्ये बघत असतो. मग हे प्रॉब्लेम टॅकल करत असताना रुटीनमध्ये काही बदल करावा का, रुटीन देत असताना ते कमीत कमी गोष्टी देऊन आपल्याला डिझायर रिझल्ट जो आहे तो अचीव करता आला पाहिजे. मग मॉर्निंग रुटीन वेगळं असतं का किंवा नाईट रुटीन हे वेगळं असतं का, हे आता आपण थोडंसं जाणून घेऊयात. सो मॉर्निंग रुटीन जेव्हा आपण कन्सिडर करतो त्यावेळेला काय असावं, तर सिंपल आहे. एक असतं की क्लिन्झर, जे अगदी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण ठरवू शकतो. जसं की ज्यांच्यामध्ये ऑइली स्किन आहे त्यांच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड बेस किंवा ग्लायकोलिक ऍसिड बेस आपण देऊ शकतो आहे, किंवा ज्यांची अगदी सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना आपण एखादं जेंटल क्लिन्झर देऊ शकतो आहे. त्यानंतर येतं सनस्क्रीन. मग हे सनस्क्रीन जे आहे हे निवडताना कसं असावं, आणि हे सनस्क्रीन आपण नेमकं कुठे अप्लाय करू शकतो. सनस्क्रीन हे नेहमी 20 मिनिट्स बिफोर सन एक्सपोजर आपण अप्लाय करू शकतो, जे आपले सन एक्सपोज एरिया असतात तिथे. मग सनस्क्रीन निवडताना आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण ते निवडू शकतो आहे. जसं की एखाद्याची जर ऑइली स्किन असेल तर त्यांनी जेल बेस्ड सनस्क्रीन घ्यावं. एखाद्याची जर ड्राय स्किन असेल तर त्यांनी क्रीम बेस्ड सनस्क्रीन घ्यावं. अशा पद्धतीने आपण सनस्क्रीन निवडू शकतो आहे. मग हे सनस्क्रीन आणि फेस वॉश याच्यामध्ये आपण काय ऍड करू शकतो आहे, तर आपण एखादं सिरम ऍड करू शकतो आहे. मग सिरम हे त्याच्या इंडिकेशननुसार आपण ठरवू शकतो आहे. जसे मॉर्निंगमध्ये आपण विटॅमिन सी सिरम, कोजिक ऍसिड सिरम, कोजिक ऍसिड सिरम किंवा लिकोरिक एक्स्ट्रॅक्ट, अल्फा आर्बिटिन असे कंटेंट असलेले आपण सिरम जे आहेत ते
ऍड करू शकतो आहे. आणि मग नाईट रुटीनकडे जेव्हा आपण जातो त्यावेळेला नाईट रुटीनमध्ये काय असावं, तर आपण दिवसभर धूळ, प्रदूषण याला आपण खूप एक्सपोज होतो आहे. सो आपण झोपी जाण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. मग याच्यासाठी एखादा फेस वॉश आपण निवडू शकतो. अर्थातच हा फेस वॉश आपण घेताना आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार तो निवडावा. जसं की ऑइली स्किन असेल तर त्यांनी सॅलिसिलिक ऍसिड किंवा ग्लायकॉलिक ऍसिड बेस्ड फेस वॉश घ्यावा. एखाद्याची जर अगदी सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्यांनी एखादा जेंटल क्लिन्झर किंवा फेस वॉश जो आहे तो घ्यावा. एखाद्याला रुटीन फेस वॉश हवा असेल तर त्यांनी नायसिनामाइड कंटेंट व्हिटॅमिन सी चे फेस वॉश ते घेऊ शकता आहेत. फेस वॉश झाल्यानंतर काय असावं, तर मॉइश्चरायझर. स्किनला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या अशा 2 गोष्टी आहेत की त्या आपण रेग्युलर बेसिससाठी यूज करू शकतो आहे. मॉइश्चरायझर निवडताना आपण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडू शकतो आहे. जसं की एखाद्याची त्वचा जर अगदी ऑइली असेल तर त्यांनी जेल बेस्ड मॉइश्चरायझर घ्यावं. एखाद्याची जर त्वचा ड्राय असेल तर त्यांनी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर घ्यावं. आणि एखाद्याची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्यांनी सिरामाइड बेस किंवा आपण म्हणू शकतो एखादं अगदी फ्रॅग्रन्स फ्री किंवा हायपो अलर्जेनिक मॉइश्चरायझर ते वापरू शकतात. आणि मग यानंतर आपण काय वापरू शकतो, तर यानंतर असतं सिरम. मग सिरम हे वेगवेगळ्या इंडिकेशननुसार आपण वापरू शकतो आहे. एखाद्याला एखादं रुटीन सिरम हवं असेल तर त्यांनी व्हिटॅमिन सी किंवा स्किन लाईटनिंग एजंट कंटेंट असलेलं सिरम जसं की कोजिक ऍसिड सिरम किंवा अल्फा अर्बिट्विन किंवा लिकोरिक एक्स्ट्रॅक्ट हे कंटेंट असलेलं सिरम ते वापरू शकतात. एखाद्याला जर ओपन पोर्स कमी करायचे असतील तर ते रेटिनॉल बेस किंवा सॅलिसिलिक ऍसिड बेस सिरम वापरू शकतात. एखाद्याला जर व्रिंकल रिडक्शन करायचं असेल तर ते रेटिनॉल बेस सिरम वापरू शकतात. किंवा एखाद्याला जर स्किन ब्राईटनिंग हवं असेल तसं आपण म्हणू शकतो की व्हिटॅमिन सी किंवा कोजिक ऍसिड बेस सिरम ते वापरू शकता आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या इंडिकेशननुसार सिरमचे प्रकार ठरवू शकतो आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण स्किनचं रुटीन फॉलो करू ॲटलिस्ट फॉर 4 to 6 वीक्स त्यावेळेला आपल्याला विजिबल रिझल्ट दिसणार आहे. आणि एक स्किनचा सिम्पल रूल मी तुम्हाला सांगते की स्किनला आपण जेवढं कमीत कमी हाताळतो, हँडलिंग जेवढं आपण कमीत कमी करतो तेवढी ती नितळ दिसते आणि अधिकाधिक ती खुलून दिसते. सो मला असं वाटतं की आपण अशा पद्धतीचे मी वेगवेगळे स्किनच्या रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येईल नक्कीच. आपण पुन्हा भेटूयात. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.